नमस्कार मित्रांनो, 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये ट्विन टॉवर्सपैकी एका इमारतीवरती एक विमान येऊन धडकलं. विमान धडकल्यावर सुरुवातीला सगळ्यांचा समज झाला की कदाचित हे एक भरकटलेलं विमान आहे आणि चुकून त्या इमारतीला येऊन धडकलं. पण आणखीन थोड्या वेळाने अजून एक विमान येऊन धडकलं आणि हा दहशतवादी हल्ला आहे हे नक्की झालं. हा दहशतवादी हल्ला हा खूप मोठा नरसंहार याच्यामुळे झाला आणि अमेरिकेचे किंवा न्यूयॉर्कचे जे मानबिंदू होते, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे जे दोन्ही इमारती होत्या त्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. त्याच्यानंतर कुणी हा हल्ला केला याचा शोध सुरू झाला आणि अल कायदा आणि ओसामा बिन लादेन यांची नावं समोर आली. त्याच्यानंतर ओसामा बिन लादेन याच्या शोधासाठी एक व्यापक अशी मोहीम हाती घेण्यात आली आणि हीच मोहिमेचा वृत्तांत आपण आज पुस्तक स्वरूपात पाहणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे मॅनहंट आणि हे पुस्तक लिहिले पीटर बर्गन यांनी. या पुस्तकाचं इंग्रजीतून मराठी अनुवाद जो केलाय तो केलाय रवी आमले यांनी. ओसामा बिन लादेनचा असा समज होता की अमेरिकेचे लोक जे आहेत हे भित्रे लोक आहेत, हा भित्र्या लोकांचा देश आहे, ते निव्वळ कागदी वाघ आहेत आणि आपण असा एखादा हल्ला केला तर ते कदाचित काही क्षेपणास्त्र डागतील किंवा थोडासा बॉम्ब हल्ला वगैरे होईल आणि त्याच्या पुढं काही होणार नाही. मात्र असं यावेळेस होणार नव्हतं. हळूहळू अमेरिकेचे सैनिक हे अफगाणिस्तानच्या जमिनीवरती उतरू लागले आणि संघर्ष त्यांच्यातला तीव्र होऊ लागला. मग लादेनच्या लक्षात आलं की आपल्याला इथून मुक्काम हलवणं गरजेचं आहे आणि मग त्यांनी हळूहळू जलालाबाद आणि तोराबोराच्या ज्या गुफा आहेत त्याच्यात आश्रय घेतला. आश्रय घेण्यापूर्वी त्यांनी पुरेसा अन्नसाठा, औषध गोळ्या ह्याचा पुरेसा साठा करून घेतलेला होता. काबूल हातात आल्यानंतर अमेरिकी सैन्याने तोराबोराकडे आपला मोर्चा वळवला आणि तोराबोरामध्ये युद्धाला सुरुवात झाली. तोराबोराच्या गुफा ज्या आहेत त्या गनिमी काव्यासाठी अतिशय उत्तम आहेत आणि रशियाबरोबर जे युद्ध झालं होतं त्याच्यामुळं लादेनला त्या गुफांची अंतर्गत माहिती अतिशय उत्तम होती किंवा हे युद्ध कसं लांबवर खेचता येईल ह्याची त्याला जाण होती. अतिशय कमी मनुष्यबळ असताना सुद्धा तो अमेरिकेच्या सैन्यांना झुंजवत होता. पण हळूहळू त्यांचं अन्नसाठा हा कमी होऊ लागला. जितके दिवसात हे युद्ध संपेल असा त्याचा अंदाज होता, त्याच्यापेक्षा हे युद्ध आणखीन ताणलं जाऊ लागलं. मग अन्नसाठा संपू लागला, औषध गोळा संपायला लागल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युद्ध लढायला लागणारा दारुगोळा संपत यायला लागला आणि युद्ध मात्र संपायचं काही नाव घेत नव्हतं. मग लादेनच्या लक्षात आलं की आपल्याला इथून तोराबोरातून मुक्काम हलवणं गरजेचं आहे आणि एका रात्री त्यांनी तोराबोरातून आपला मुक्काम हलवला. अमेरिकी सैन्यांना तो कुठं गेला ह्याचं काहीच तपास लागला नाही, कुणालाच त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती आणि पुढचं जवळपास 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी अमेरिकेकडे लादेनबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणजे तो जिवंत आहे का, तो आहे तर कुठल्या देशात आहे किंवा कुठल्या भागात आहे ह्याच्याबद्दल काही ठोस माहिती समोर येत नव्हती. तो तोराबोरामध्ये नाहीये हे कळत होतं. मात्र त्यांनी आदिवासी भागात म्हणजे पाकिस्तानातल्या किंवा पाकिस्तान अफगाणिस्तान सीमारेषेवरती जे आदिवासी भाग आहेत तिथं आश्रय घेतलाय की पाकिस्तानातल्या एखाद्या शहरात आश्रय घेतलाय की एखाद्या वेगळ्याच देशात तो निघून गेलेला आहे ह्याबद्दल कुठली ठोस माहिती समोर येत नव्हती. मात्र एकदा त्याचा जो संदेशवाहक होता लादेनचा त्याला त्यांनी अबोटाबाद या शहरात बघितलं आणि मग त्याचा माग सुरू झाला आणि त्यांना अबोटाबादमधल्या एक मोठ्या घराची माहिती मिळाली. ते घर म्हणजे जवळपास एक किल्ला होता आणि त्यात राहणाऱ्या माणसांविषयी काही माहिती समोर येत नव्हती. त्या घरात इंटरनेट कनेक्शन नव्हतं, त्या घरात कोणी फोन वापरत नव्हतं, त्या घरात मोबाईल कोणी वापरत नव्हतं. त्या घरातला जो कचरा आहे तो त्या घरातल्याच बागेतल्या एका कोपऱ्यात जाळला जायचा. त्यामुळं त्या घराविषयी फारशी माहिती मिळत नव्हती आणि ह्यामुळंच अमेरिकेचा संशय बळावला की कदाचित लादेन इथं लपलेला असेल. मग त्यांनी अनेक बाजूंनी शोध घ्यायला सुरुवात केली. म्हणजे काय करता येईल, त्या घरात कसं शिरता येईल. तर त्यांनी आधी असं ठरवलं की कदाचित एखादा डॉक्टरला सांगून त्या गावात एखादी लसीकरणाची मोहीम चालू करावी किंवा त्या घराच्या बाहेर एक झाड आहे तर कुणीतरी लपून छपून त्या झाडावर एखादा कॅमेरा लावावा किंवा तिथून
ज्या एखाद्या डोंगरावरून जर हे घर दिसत असेल तर तिथे एखादा शक्तिशाली कॅमेरा बसवून त्यातल्या घरात डोकवायचा प्रयत्न करावा का, अशा अनेक पर्याय त्यांनी चापसून बघितले. आणि शेवटपर्यंत पूर्णपणे लादेन या घरात आहे की नाही याची खात्री मिळतच नव्हती. पण इथून पुढचा जो प्रवास आहे की त्यांनी लादेनचा शोध तिथं घेतला, तो शोध घेतला असताना ते इतरही पर्याय चापसून बघत होते. म्हणजे जर लादेन या घरात नसेल तर आपल्याकडे काय पर्याय आहेत. म्हणजे समजा इथं ही गडी उभारली आहे पण याचा आणि अल कायदाचा काही संबंधच नाही आहे असं असेल तर, किंवा ही माहिती जाणून बुजून अमेरिका आणि CIA यांच्यापर्यंत पोहोचवली गेली असेल आणि अमेरिकेचं लक्ष या घराकडे जाऊन त्यांना इतर ठिकाणी कुठेतरी लपायला वेळ मिळेल असं असेल तर, अशा अनेक शक्यता तपासून बघत शेवटी त्यांनी या घरावरती हल्ला करायचं ठरवलं. तो म्हणजे त्यांनी कसं ठरवलं की काय कुठलं गोष्ट होती की ज्याच्यामुळे त्यांना खात्री झाली की लादेन इथं आहे, इथं हल्ला कसा केला गेला आणि ॲक्च्युअल हल्ला कसा त्यांनी एक्झिक्यूट केला, त्यात काय त्यांना अडचणी आल्या, हे सगळं या पुस्तकात दिलेलं आहे अतिशय थरारक पद्धतीनं. म्हणजे त्या हल्ला करतानाचा जो प्रसंग आहे तो तर बराक ओबामा यांनी चक्क लाईव्ह बघितला. आणि काय तणावग्रस्त स्थिती असेल विचार करा. राष्ट्राध्यक्ष स्वतः एखादा हल्ला ऑन स्क्रीन बघतायत आणि त्यांचे जे प्रमुख आर्मीचे जे प्रमुख आहेत ते सगळे एकत्र बसलेले आहेत. तर हा सगळा थरार या पुस्तकात अतिशय रोमांचक पद्धतीने लिहिलेला आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि या पुस्तकाचा जो काही तुमचा अभिप्राय आहे तुम्हाला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.